शरद पवार हे 2 दिवसीय अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे। आजचा त्याच्या दौऱ्याचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे आणि या दौऱ्यादरम्यान जे आहे ते परतवाडा जवळ असलेल्या वज्जर येथे शंकरबाबा पापळकरांच्या आश्रमाला भेट देणार आहे आणि जाता जाता बच्चू कडूंच्या कुरळपूर्णा या निवासस्थानी भेट घेणार आहे। बच्चू कडूंची भेट घेणार आहे। बच्चू कडूंनी जे आहे ते त्यांना चहाचं निमंत्रण दिलेलं आहे आणि काही वेळातच बच्चू कडू आणि शरद पवार या दोन मोठ्या नेत्यांची जी आहे ती कुरळपूर्णा येथे भेट होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहतो आमदार बच्चू कडूंनी जे आहे ते चांदूर बाजारमध्ये जे आहे ते शरद पवार यांच्या स्वागताचे बॅनर या ठिकाणी लावलेले आहेत। बॅनरच्या माध्यमातून त्यांचं कौतुक देखील या ठिकाणी केलेलं आहे। आपण बघू शकतो अचलपूर फिनले मिल चालू करण्यासाठी आपला सिंहाचा वाटा असणारे माननीय शरदचंद्रजी पवार यांचे चांदूर बाजार नगरीत मनपूर्वक स्वागत आहेत अशाचे बॅनर जे आहेत ते बच्चू कडूंनी लावले। कालपासून जे आहे ते चर्चा सुरू होत्या बच्चू कडू आणि शरद पवार यांची भेट होणार आणि याच दरम्यान शरद पवारांनी देखील त्या बातमीला दुजोरा दिला आणि आज साधारणतः 9 वाजताच्या दरम्यान या दोन्ही नेत्यांची कुरळपूर्णा येथे भेट होणार आहेत। आगामी शरद पवारांनी सांगितलं की बच्चू कडूंनी फक्त चहा प्यायला बोलावलं असं जरी शरद पवारांनी सांगितलं असतं तरी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन नेत्यांची जी आहे ती महत्त्वाची भेट असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे। कारण महायुतीमधनं बच्चू कडूंनी अमरावती लोकसभेवर देखील दावा केलेला होता, तसा उमेदवार आमच्याकडे आहेत असं देखील बच्चू कडूंनी म्हटलेलं होतं आणि याच दरम्यान जे आहे ते बच्चू कडूंचे निकटवर्ती असलेले रवींद्र वैद्य जे आहे ते हे निवडणूक लढवण्याचे इच्छुक आहे। हे रवींद्र वैद्य देखील या भेटी दरम्यान बच्चू कडूंसोबत असल्याची माहिती आहे। काही वेळातच जे आहे ते शरद पवार जे आहे ते बच्चू कडूंच्या निवासस्थानी दाखल होणार आहे आणि त्यापूर्वी जर आपण पाहिलं तर शरद पवारांच्या स्वागताचे बॅनर जे आहेत ते बच्चू कडूंनी चांदूर बाजारमध्ये लावलेले आहेत। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन राजकीय मोठ्या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये काय चर्चा होतं हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। बच्चू कडू महाविकास आघाडीमध्ये जाणार का? बच्चू कडूंना जर अमरावती लोकसभेची उमेदवारी दिली, त्यांच्या पक्षातल्या कार्यकर्त्याला जर उमेदवारी दिली तर बच्चू कडू महाविकास आघाडीमध्ये जाणार का हा प्रश्न देखील या भेटीच्या निमित्ताने निर्माण झालेला आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।